जान ले ली। पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आरोपी विशाल अग्रवाल यांना पुण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। उद्या त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या सगळ्या प्रकरणी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेतलेली होती। You gave the car keys to your son. You are aware that he used to consume alcohol. Were you aware? You were aware? आपने माइनर्स को शराब क्यों पिलाई? आपने माइनर्स को क्यों शराब पिलाई? बस चला चला आरोपी माझा छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये आता आरोपी असलेले विशाल अग्रवाल यांना आता उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आता या सगळ्या प्रकरणी कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल यांना आणण्यात आलं आहे। दो लोगों की जान ले ली। आपके बेटे ने दो लोगों की जान ले ली। सर आपको पता ना, आप खुद भागे यहाँ पे। Your son was consuming alcohol. Were you aware that your son was consuming alcohol? You gave the keys of your car. You were aware that your son is consuming alcohol. You were aware that your son is consuming alcohol. You gave the car keys to him. Mr. Agarwal, you gave the car keys to आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। मिकी घाई आपल्या सोबत आहे। मिकी, विशाल अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आता आणण्यात आलेलं आहे। पुढची कारवाई नेमकी काय असेल?
दीपक, जर आपण बघितलं तर विशाल अग्रवाल यांना पुण्यातील जे पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. खरं तर जवळपास 1 तास अगोदर त्यांना पुण्याचे क्राईम ब्रांचने पुण्यात दाखल केलेलं होतं. युनिट क्राईमचे 4 आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडून चौकशी देखील करण्यात आलेली होती आणि आता त्यांना पुण्यातील पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आता वरिष्ठ अधिकारी जे आहेत, स्वतः DCP असेल, ACP असतील, हे सगळेजण त्यांच्याकडे कसून चौकशी करणार आहेत. खरं तर आता ABP माझाच्या हाती जी माहिती लागली आहे त्यानुसार ते छत्रपती संभाजीनगरला पळून जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या एका मित्राचं, जे उद्योगपती आहेत पुण्यातल्या, त्यांच्या गाडीचा वापर केलेलं होतं. ती किया गाडी, ज्या गाडीचं नंबर 3536 असं नंबर आहे या गाडीचं, ही किया गाडी घेऊन ते छत्रपती संभाजीनगरला पळालेले होते. त्यांच्यासोबत एक ड्रायव्हर आणि एक हेल्पर त्यांची काळजी घेण्यासाठी असे 2 माणसं पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यासोबत ताब्यात घेतलेले आहेत, अटक केलेली आहे. जर आपण बघितलं तर त्यांनी स्वतःची गाडी, जे दररोज ती गाडी वापरायची पुण्यामध्ये फिरण्यासाठी, ती गाडी मुंबईच्या दिशेने पाठवली. एका अर्थाने त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला होता. पोलिसांच्या हातात ते येऊ नये यासाठी अशा पद्धतीने त्यांनी पूर्णपणे प्लॅनिंग केलेली होती आणि पळून जाण्यासाठी ही सगळी प्लॅनिंग आता त्यांची फसलेली आहे आणि पोलिसांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केलेली आहे. जर आपण बघितलं तर त्यांना एका मोठ्या गाडीतून पोलिसांच्या त्यांना पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेला आहे. स्वतः DCP असतील, इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत, ते लोक या ठिकाणी कसून चौकशी करणार आहेत आणि बारीक बारीक जे अपडेट्स आहेत किंबहुना याचा जो फॉलोअप आहे ते स्वतः गृहमंत्री घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतः आयुक्तालयात दाखल झालेले होते. त्यांनी या संदर्भात संपूर्ण ब्रीफिंग घेतलेली आहे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांनी या विशाल अग्रवाल यांना अटक केलेली आहे. खरं तर यांनीच ती गाडी त्यांच्या मुलाला गिफ्ट दिलेली होती. या गाडीचं पासिंग देखील झालेलं नव्हतं, गाडीचं नंबर नव्हतं त्या ठिकाणी. ही गाडी नेमकी आली कशी? अर्थातच रस्त्यावर कुठलीही गाडी येताना गाडीची पासिंग व्हायला हवी, गाडीचे नंबर असायला हवं. ते सगळं नसताना थेट ही गाडी रस्त्यावर आणली जाते. त्यांना माहिती असताना की त्यांचा मुलगा हा अंडर एज आहे, त्याला लायसन्स होल्डर नसताना त्याला गाडी देण्यात आली, असे वेगवेगळे गुन्हे याच्यामध्ये आहे आणि पोलिसांनी देखील बघितलं तर त्या हिशोबाने आता कठोर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. काही वेळातच त्यांची स्वतः DCP आणि ACP हे सगळेजण मिळून चौकशी करणार आहेत आणि त्यांना काही वेळानंतर ससून रुग्णालयात चेकअपसाठी, अर्थात मेडिकल टेस्टसाठी नेलं जाणार आहे. अर्थात हा एक प्रोसेस असतं. कुठल्याही आरोपीला जेव्हा तुम्ही कोर्टात हजर करतात त्याच्या अगोदर तुम्हाला त्याला रुग्णालयात नेऊन चेकअप करावं लागतं. त्या चेकअपसाठी त्यांना ससून रुग्णालयात नेलं जाणार आहे आणि त्यानंतर उद्या सकाळी साधारण 11च्या सुमारास अग्रवाल यांना पुण्यातील शिवाजीनगर या ठिकाणी न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि न्यायालयात नेमकं काय निर्णय देतं, यांना किती दिवसाची पोलीस कस्टडी देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आरोपी विशाल अग्रवालला उद्या सकाळी 11च्या दरम्यान कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपल्या एका उद्योगपती मित्राची गाडी घेऊन विशाल अग्रवाल हा छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेला होता. याच वेळेला पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि अटक केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.